नमस्कार मित्रांनो. या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा 2025मध्ये विचारलेल्या हिस्ट्रीच्या क्वेश्चनचे विश्लेषण बघणार आहोत. यामध्ये एकूण 15 क्वेश्चन होते. त्यात काही प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर क्वेश्चन होते. काही समस्याधारक क्वेश्चन होते. हा पहिला जो क्वेश्चन आहे तो आपल्यासमोर आहे. तर तो मिडिवल इंडियातला होता. जे काही मुघलकालीन न्यायव्यवस्था होती त्यातील शिक्षा व शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा असा क्वेश्चन होता. एका बाजूला आपण बघू शकतो की जे काही कॉलम एमध्ये पनिशमेंट दिलेलं आहे आणि कॉलम बीमध्ये त्या पनिशमेंटचं नेचर स्वरूप कसं होतं ते दिलेलं आहे. याच्यामध्ये खरं तर हा थोडा अवघड टाईपचा क्वेश्चन किंवा थोडंसं आपण म्हणू शकतो की आउट ऑफ बॉक्स जाऊन विचारलेला क्वेश्चन आहे, कारण यापूर्वी असा PYQ आलेला नाही आहे. पण जर या ठिकाणी लॉजिकचा विचार केला तर हद्द आपण म्हणतो की तुम्ही एखादी हद्द पार केली तर तुम्हाला म्हणजे एक लिमिट असते, लिमिट क्रॉस केली तर तुम्हाला मृत्यूदंड किंवा हातपाय तोडण्यासारखी मोठी शिक्षा दिली जाते. तर एचं आपण जर 4 लिंक केलं तर एकच ऑप्शन आहे 3, ज्याच्यामध्ये एचं 4 आहे. त्यावरून आपण याच्याकडे जाऊ शकतो. किंवा जर हा क्वेश्चन नसेल अटेम्प्ट करायचा तरी काही हरकत नाही, कारण हा क्वेश्चन थोडा आउट ऑफ बॉक्स आलेला होता, त्याच्यामुळे नसता अटेम्प्ट केला तरी झालं असतं. क्वेश्चन दुसरा असा आहे की बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्रित करून कोणते एक पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? तर या पुस्तकाचं नाव इंडिया फॉर इंडिपेंडन्स हे ऑप्शन 2मध्ये. खरं तर म्हणजे सोपा क्वेश्चन आहे. याचं उत्तर आपल्याला बुकमध्ये इझिली भेटून जातं. तिसरा क्वेश्चन असा आहे, हा पण अवघड टाईपचा क्वेश्चन होता की हैदराबाद संस्थान विलिनीकरणामध्ये मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? आता यामध्ये जर बघितलं तर आता हे KM करियप्पा जे होते, तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांचा देखील महत्त्वाचा रोल होता. तर आपण हा क्वेश्चन जर बघितला तर तो थोडा आउट ऑफ बॉक्स जाणार होता. याचं उत्तर आयोगाने 2 दिलेलं आहे, राजेंद्र सिंग. चौथा क्वेश्चन आहे की जे प्रमुख राजघराणे होते आणि त्यांचे फाउंडर कोण आहे, संस्थापक कोण आहे, तर असं किंवा राजे कोण होते त्यांच्या संदर्भातले, तर तो क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यामध्ये अपराजित हा पल्लव घराण्याचा होता हा राजा. त्यानंतरचा जो आदित्य 1 जो आहे, आदित्य पहिला, हा चोळ घराण्यातला होता. आणि विजयालय हा चोळ राजघराण्याचा संस्थापक होता. आणि भोजराजा हा गुजर घराण्यातला होता. म्हणजे आयोगाने यामध्ये फायनल आन्सर कीनुसार ऑप्शन 2 उत्तर दिलेलं आहे. जर आपण इतर बघून घेऊ कोणकोणते संस्थापक आणि कोणते साम्राज्य होते, म्हणजे जर यावर क्वेश्चन पुन्हा रिपीट आला तर आपलं चुकणार नाही. याच्यामध्ये बघू शकतो की साऊथ इंडियामधले जे काही महत्त्वाचे घराणे तर ते बघू आणि त्यांचे संस्थापक बघू. एक म्हणजे चालुक्य घराण्याचा, म्हणजे पुलकेशी प्रथम हा चालुक्य घराण्याचा राजा होता, म्हणजे संस्थापक होता. त्यानंतर सिंह विष्णू हा पल्लव साम्राज्याचा होता. दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट साम्राज्याचा संस्थापक होता. हरिहर व बुक्क हे 2 भाऊ होते, यांनी विजयनगर स्थापन केलं होतं. त्यानंतर आपण म्हणू शकतो की नृपकाम द्वितीय हा होयसळ साम्राज्याचा होता. त्यानंतर वेन प्रथम म्हणजे पोलराज प्रथम हा काकतीय डायनेस्टीचा होता. अल्लाउद्दीन हसन बहमन शाह म्हणजे जफर खान त्याचं नाव होतं, तर तो बहामनी साम्राज्याचा होता. आता उत्तर व मध्य भारतातील काही प्रमुख साम्राज्य व संस्थापक बघू शकतो की चंद्रगुप्त मौर्य हे सिंपल आहे, मौर्य साम्राज्य. श्रीगुप्त हा गुप्त साम्राज्याचा होता. पुष्यभूती हा वर्धन साम्राज्याचा होता. गोपाल हा पाल साम्राज्याचा संस्थापक होता. वासुदेव चौहान हा चहामा घराण्याचा होता. आणि उपेंद्र कृष्णराज हा परमार घराण्याचा होता. नन्नुक घराणे हा चंदेल घराण्याचा संस्थापक. नन्नुक जो राजा होता तो चंदेल घराण्याचा होता. आता इकडे दिल्ली सल्तनत खाली बघू शकतो की गुलाम घराण्याचा स्थापना ही कुतुबुद्दीन ऐबकने केली होती. त्याला मामलुक डायनेस्टी पण म्हणतात. आणि खिलजी घराण्याची जी स्थापना होती ती जलालुद्दीन खिलजीने केलेली होती. तुगलक घराण्याचा गियासुद्दीन तुगलक आणि लोधी घराण्याचा संस्थापक बहलोल लोधी होता. मुघल साम्राज्यामध्ये बाबर हा
संस्थापक होता. 5वा क्वेश्चन आहे, हा विजयनगर जे साम्राज्य होतं त्याच्या संदर्भातील कृष्णदेवराय यांच्या संदर्भात होता. हा क्वेश्चन 2015ला आणि 18ला पण आलेला आहे. आता याच्यामध्ये 3 जे फॅक्ट दिलेले तर ते योग्य आणि 4थं फॅक्ट आहे तर त्याच्यामध्ये चूक केलेली आहे आयोगाने. त्याच्यामध्ये मिस्टेक आपल्याला एक प्रकारे ट्रॅप लावलेलं होतं. यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे तर विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्त माल्यदा हा ग्रंथ लिहिला होता. तर हा राज्यशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ होता, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर आंध्र भोज, अभिनव भोज असे वेगवेगळे त्यांनी टायटल संबोधने लावलेली होती, म्हणजे लावले जात होते, तर ते देखील बरोबर आहे. पेद्दना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता, बरोबर आहे की अष्टदिग्गज नावाचे म्हणजे 8 महान तेलुगू कवी होते त्यांच्या दरबारामध्ये, म्हणून त्यांना अष्टदिग्गज असं म्हटलं जायचं. त्या अष्टदिग्गजांपैकी हे पेद्दना हे महान तेलुगू कवी होते. तेनालीराम देखील यामध्ये यांच्या दरबारामध्ये होता. आणि 4थं स्टेटमेंट असं दिलेलं आहे की कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. तर तो संगम राजघराण्यातील नव्हता. इथं बघू शकता खाली आपण की नॉट संगम, ते तुळू घराण्याचे 3रे शासक होते. त्यामुळे हे 4थं स्टेटमेंट चुकीचं आहे. आता 6वा क्वेश्चन असा आहे की डॅश डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुसलमानांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. आता खरं तर हे तत्व परमहंस सभेचं होतं, परंतु ऑप्शनमध्ये परमहंस सभा नाही आहे. तर म्हणजे परमहंस सभेचं रूपांतर नंतर प्रार्थना समाजामध्ये झालं होतं, त्यामुळे आपण प्रार्थना समाज हे उत्तर टिक करू शकतो. आता परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849ला झाली होती आणि रामकृष्ण बाळकृष्ण जयकर हे पहिले अध्यक्ष परमहंस सभेचे बनले होते. 7वा क्वेश्चन असा आहे की जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे तुकाराम तात्या पडवळकर. 1861ला हे पुस्तक लिहिलं होतं. हे पुस्तक महात्मा फुले ना देखील खूप प्रभावित करून गेले होते. या पुस्तकाच्या प्रती महात्मा फुले यांनी स्वतः वाटल्या होत्या. हे पुस्तक जे आहे तर तुकाराम तात्या पडवळकर यांनी लिहिताना जे काही प्राचीन ग्रंथ वगैरे होते त्यांचा आधार घेतलेला होता, त्यामुळे त्यांनी जे पुस्तकामध्ये जी भूमिका मांडली होती ती महत्त्वाची ठरली होती. इतर ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला बघू शकतो की महात्मा फुले हे ऑप्शन आहे, तर त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड हे ग्रंथ लिहिलेले आहे. भाऊराव पायगोंडा पाटील अर्थात भाऊराव पाटील यांचा म्हणजे हा देखील एक ऑप्शन आहे. तर यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887ला झालेला होता. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती आणि सत्यशोधक समाजाचे ते सदस्य देखील होते. पद्मभूषण पुरस्कार त्यांना 1959 रोजी देण्यात आला होता. यामध्ये वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे देखील ऑप्शनमध्ये आहे. तर त्यांचं महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ग्रंथ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा आहे. त्यानंतर त्यांनी एक आत्मचरित्र लिहिलं होतं, माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र लिहिलं होतं. हिस्ट्री ऑफ परिहाराज हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यांनी डिप्रेस क्लास मिशनची देखील स्थापना केलेली आहे 18 ऑक्टोबर 1906 रोजी. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून BA पास झालेले आणि 1928 रोजी पुणे येथे शेतकरी परिषद भरवली होती त्यांनी. 8वा क्वेश्चन आहे, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? तर तेव्हा आपण बघितलं तर ऑप्शन ए जो आहे हे उत्तर आहे, पंडित नेहरू व चाऊ एन लाय हे होते. भारत आणि चीन यांच्या दरम्यान वाटीघाटी ज्या काही झाल्या होत्या तर 1954मध्ये हे तत्व औपचारिक पद्धतीने स्वीकारण्यात आली होती. पंचशील हा शब्द संस्कृतमधून ज्याचा अर्थ 5 तत्वे असा होतो. शांततापूर्ण सहअस्तित्वावरील ठराव असं या ठरावाकडे बघितलं जातं. आता विधवा वपनचार हे पुस्तक कोणी लिहिले? ते व्यंकटेश रंगो कट्टी यांनी लिहिलेले आहे. आणि जर ऑप्शन बघितले तर आपण बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हणून ओळखले जाते, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक. आणि त्यानंतर विष्णू शास्त्री पंडित, त्यांचं नाव विष्णू परशुराम शास्त्री पंडित असं होतं. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विवाह या ग्रंथाचं भाषांतर मराठीमध्ये केलं होतं. आणि एक ऑप्शनमध्ये जे आहे ते गोपाळ गणेश आगरकर, त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र. 10 नंबरचा क्वेश्चन बघूया. त्याच्यामध्ये मुघल बादशाह अकबराने इसवी सन
1584मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती? तर याचं उत्तर अब्दुल रहीम हे कवी होते. खानजादा मिर्झा खान अब्दुल रहीम असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांना ही पदवी दिलेली होती. त्यानंतर एक क्वेश्चन आहे, तर तो क्वेश्चन असा आहे की सुधारकांना आपले आईवडील व पत्नी आणि मुले आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्ती यांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो. हे वाक्य सांगणारे माधवराव म्हणजे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक कुठे म्हणजे असं लिहिलेलं आहे की कोणत्या प्रदेशातून प्रतिनिधित्व करत होते, तर ते विदर्भातले होते. 19व्या-20व्या शतकातील एक नामवंत समाजसुधारक, विचारवंत व वकील, मवाळ विचारसरणीचे प्रमुख नेते होते. अच्युत्य बळवंत कोल्हटकर हे यांचे पुत्र होते. संदेश नावाचे त्यांनी वृत्तपत्र काढले. कोणी? अच्युत्य बळवंत कोल्हटकर यांनी. आता त्यांचे नाव बळवंत म्हणजे त्यांच्या वडिलांचे नाव बळवंत असं काय? कारण त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ केला म्हणून त्यांनी काकांचे नाव लावले होते, परंतु ते वामनराव माधवराव कोल्हटकर यांचेच पुत्र होते. अशा पद्धतीने आपण 2025च्या राज्यसेवा पेपरच्या इतिहासाचे प्रश्न आपण बघितले. यानंतरचे आपण क्वेश्चन जसे की पॉलिटी असेल, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री आणि करंट अफेअर याचं पण विश्लेषण बघूया.